अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आता नांदेडमध्ये एल्गार पुकारण्यात आलाय। या निर्णयाच्या विरोधात आगामी 9 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये प्रचंड महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 वाजता ITI चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संविधान विरोधी असून यामुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। हा निर्णय रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिलाय। या महामोर्चाला आनंदराज आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे पेशवाईनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध करण्याच्या अनुषंगानं क्रांती दिवस या 9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची भूमिका अशी आहे की आजपर्यंत कधी महार मांग हा वाद नव्हता। विनाकारण हा पेशव्यांनी हा वाद उकरून काढला आणि दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण केली, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत बंधुत्वाचं समन्वयाचं नातं होतं, समंजसपणा दोघांमध्येही होता। पण आज हा वाद काढून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। किळसवाने आणि कुटील डाव त्यांनी रचलेला आहे। आम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून महार मांग आम्ही कधीच वेगळे होणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाची पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे। 15 दिवस शिल्लक आहेत। 15 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। तालुक्याला आमच्या बैठका चालू आहेत। शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही लोकसमूह जमा करणे आणि महार मांग हे वेगळे नाहीत तर हे एकच आहेत ही भावना महाराष्ट्र शासनापर्यंत आमची गेली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे। आणि पेशव्यांनी जो डाव भीमा कोरेगावच्या वेळेस रचला होता तोच डाव त्यांनी या 2026 ला रचलेला आहे। भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता याही वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे। कोर्टाचा कुठलाही असा निर्देश नाही की याची अंमलबजावणी झाली पाहिजे। नसताना सुद्धा खास करून या दोघांमध्ये भांडण लावणे आणि महाराष्ट्राला दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी आतंकवाद्यांनी रचलेला आहे। तो डाव हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती एकत्र येऊन हा विरोध आम्ही तीव्र विरोध त्यांचा करणार आहोत। आणि माझी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की नांदेडमध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीयतेचा रंग तुम्ही देऊ नका। वेगवेगळे रंग जातीयेचे तुम्ही निर्माण करून बंधुत्व, समंजसपणा, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। जे काळ पूर्वीचा होता तो काळ पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू नका। तो तुमच्यानं कधीही परत येणार नाही। महार मांग कधी वेगळे होणार नाहीत। आमच्यामध्ये वाद नाही, वाद होणार नाही हे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला निश्चितपणाने कळवणार आहोत। या मोर्चामध्ये आनंदराजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, बबनरावजी घोलप साहेब, सुरेश माने, बडोले साहेब खास करून या मोर्चामध्ये महाराष्ट्राची ही समिती आहे। या समितीचे ते 5ही लोक या मोर्चामध्ये येणार आहेत। मोर्चाचा मार्ग हा ITI, शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा U-टर्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार। तिथं मंच निर्माण करून त्या ठिकाणी काही प्रमुख लोकांचे भाषण होतील आणि ते भाषण झाल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राष्ट्रपती महोदयाकडे, मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही आमचं निवेदन सादर करणार आहोत। आणि आम्ही एक आहोत, एक राहूत आणि एकच आहोत हे पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निघणार आहे। त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद संपन्न झाली। पत्रकार सर्व मंडळींचे या ठिकाणावर आम्ही सर्व कृती समितीच्या वतीनं या ठिकाणावर धन्यवाद देतो। आपणा सर्वांना आभार व्यक्त करतो।
जो 9 ऑगस्ट 2026 रोजी निघणारा महामोर्चा आहे, हा महामोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर, शिवाजी महाराजांचा पुतळा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे. तसं आम्ही SP साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती निवेदन सुद्धा दिलेलं आहे. आणि हा महामोर्चा कुठल्याही एका जातीचा नसून हा 59 जातीचा महामोर्चा आहे. या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणावर येणार आहेत. वेगवेगळ्या तालुक्यावर बैठका चालू आहेत. शहरामधल्या नगरानगरामध्येही बैठका मिटिंगा चालू आहेत. आणि हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा मोर्चा सरकारच्या विरोधात आहे. मातंग बांधव हे आमचे शत्रू नाहीत, ते आमचे बांधव आहेत. ही आमची भूमिका या महामोर्चामधून आम्ही सिद्ध करून या महाराष्ट्रामध्ये एक बंधू भावनेचा, समतेचा संदेश सुद्धा आम्ही त्यामधून देणार आहोत. या महामोर्चाला संबोधित करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माजी न्यायमंत्री बडोले साहेब, माजी मंत्री घोलप साहेब, सुरेश माने साहेब हे संबोधित करण्यासाठी येणार आहेत. आणि सर्व या महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बांधवांना, भगिनींना, माता भगिनींना सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आम्ही करतोय की अगदी शांततेमध्ये या महामोर्चामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. कुठल्याही प्रकारे या महामोर्चाला गालबोट लागणार नाही, कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची आपण सर्वांनी काळजी घेऊन या महामोर्चामध्ये शांततेमध्ये आपण लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं या ठिकाणावर आव्हान करतो. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.